झटपट आणि तर्रीदार जेवणाची दुप्पट चव वाढवणारी ही भाजी आहे. एकदा खाल्ली ना तुम्ही सारखी बनवून खासाल. खूपच टेस्टी अशी बोंबीलचं कालवण, तर्रीदार, रस्सेदार आणि झणझणीत. बोंबील स्वच्छ करून घेतले आणि पाण्यात भिजत ठेवले 10 ते 20 मिनिट आणि छान तेलामध्ये तळून घेतले. खडा मसाला आता भाजून घेऊया. मी आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बटाटा छान आता तेलामध्ये तळून घेऊया आणि काळा मसाला आपण वाटून तयार केलेला आहे. बटाटाही छान तळून घेतला 10 ते 15 मिनिटात. कमी वेळात, कमी साहित्यात, घरगुती मसाल्यात झणझणीत ही रेसिपी तयार होते. आलं लसणाची जाडसर पेस्ट, मिरची मसाला, जिरं, मोहरी छान तेलात तळून घेतले आणि त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि थोडीशी हळद छान अशी तेलामध्ये आता भाजून घेऊया आणि थोडंसं मऊ झाल्यानंतर थोडंसं हलकं मॅश करून घेतलं आणि त्यामध्ये काळा मसाला वाटलेला घातला आणि गरजेपुरतं गरम पाणी घातलं आणि छान आता याला उकळी येईपर्यंत ठेवून घेतलं. उकळी आल्यानंतर हे दोन्ही जिन्नस बोंबील आणि बटाटा, थोडीशी कोथिंबीर आपण टाकून घेतली. खूपच झटपटीत आणि खूपच झणझणीत ही गावाकडची रेसिपी आहे. व्हिडिओ जर आवडला ना तर खरंच लाईक करा. भाकरी तयार झालेल्या आहेत आणि भाजी शिजूनही तयार झालेली आहे. खूपच टेस्टी, सुगंध तर खूपच येतो आहे, पण खायलाही खूपच चमचमीत झणझणीत तयार झालेली ही भाजी आपली. भाकर, कांदा आणि अशी रस्सेदार तर्रीदार कालवण आपलं बोंबीलचं तयार आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. हे आपलं जेवण रेडी झालेलं आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका बरं.